नमस्कार मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. तुळ राशीच्या लोकांनो, आणि या प्रत्येक शब्दाला आपल्या अंतःकरणात उतरू द्या. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी हा काळ तुळ राशीसाठी साधा आठवडा नाही. हा फक्त तारखांचा बदल नाही. हा तो कालखंड आहे जो ब्रह्मांडाने फार पूर्वीपासून तुळ राशीसाठी निश्चित करून ठेवला होता. हा तो काळ आहे जेव्हा वर चालू असलेल्या शक्ती शांतपणे कोणताही गोंगाट न करता तुळ राशीच्या लोकांच्या जीवनाची पटकथा नव्याने लिहिण्याची तयारी करून ठेवत आहेत. जे तुळ राशीचे लोक आतापर्यंत अडकले होते, थांबले होते, वारंवार प्रयत्न करूनही ज्यांना मार्ग सापडत नव्हता, जे मनातल्या मनात गोंधळ, थकवा आणि प्रश्नांशी झुंज देत होते किंवा जे अनेकदा असा विचार करत होते की माझ्याच बाबतीत असे का घडते, माझ्या मेहनतीचे फळ मला कधी मिळणार. अशा सर्व तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ बदल घेऊन येणारा नाही, तर जीवनात एक खोल आणि निर्णायक वळण घेऊन येणारा आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुळ राशीचे जुने चक्र तुटतात. अडलेली ऊर्जा पुन्हा प्रवाहित होऊ लागते आणि भाग्य हळूहळू तुळ राशीच्या बाजूने वळू लागते. आता चला जाणून घेऊया या 8 विशेष दिवसांत तुळ राशीच्या जीवनात घडणाऱ्या 15 मोठ्या भविष्यवाण्या. अशा भविष्यवाण्या ज्या फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहेत. यापैकी किमान एक भविष्यवाणी प्रत्येक तुळ राशीच्या व्यक्तीच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल आणि तुम्हाला हे जाणवून देईल की हा संदेश खास तुळ राशीच्या लोकांसाठीच होता. पहिली मोठी भविष्यवाणी, अडलेल्या जीवनाला मिळणारी नवी गती. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या जीवनात त्या बदलाची सुरुवात होणार आहे ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता. जे काम अनेक महिन्यांपासून अडले होते, मग ते नोकरीशी संबंधित असो, व्यवसायातील अडथळा असो, पैशांची गुंतागुंत असो किंवा एखाद्या निर्णयात होणारा सततचा विलंब, तेच प्रश्न आता अचानक गती घेऊ लागतील. जिथे पूर्वी प्रत्येक पावलावर अडथळे यायचे, तिथे आता तेच मार्ग आपोआप मोकळे होताना तुम्हाला जाणवतील. ही भविष्यवाणी केवळ बाह्य बदलांची नाही, तर अंतर्गत बदलांचीही आहे. तुमच्यात एक नवी स्पष्टता निर्माण होईल. काय करायचे आहे, कोणत्या दिशेने जायचे आहे आणि आता कोणती गोष्ट मागे सोडायची आहे. या काळात ब्रह्मांड तुळ राशीच्या लोकांना एक संदेश देत आहे, आता थांबायची वेळ संपली आहे. ही पहिली भविष्यवाणी सूचित करते की तुळ राशीचे जीवन आता हळूहळू नाही, तर ठाम आणि योग्य दिशेने पुढे सरकू लागेल. ही केवळ सुरुवात आहे. पुढे येणाऱ्या भविष्यवाण्या या बदलाला आणखी खोल आणि मोठे रूप देणाऱ्या आहेत. दुसरी मोठी भविष्यवाणी, अचानक मिळणारी मोठी संधी आणि भाग्याची साथ. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या विशेष कालखंडात तुमच्या जीवनात अशी एक संधी प्रवेश करणार आहे ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. ही संधी एखाद्या अचानक येणाऱ्या फोन कॉलद्वारे, संदेशाद्वारे, प्रस्तावाद्वारे किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी नोकरी, पदोन्नती, नवीन व्यावसायिक करार, गुंतवणुकीची संधी किंवा तुमच्या प्रतिभेला ओळख देणारा एखादा मोठा प्रस्ताव असू शकते. विशेष बाब म्हणजे ही संधी तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तिचा शोध घेत नसाल. म्हणजेच भाग्य स्वतः चालत येऊन तुळ राशीच्या लोकांपर्यंत पोहोचेल. जिथे पूर्वी तुम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागत होते, तिथे आता तेच लोक तुम्हाला शोधत येतील. ही भविष्यवाणी सूचित करते की आता तुळ राशीच्या लोकांसाठी केवळ मेहनतच नाही, तर योग्य वेळ आणि योग्य संधीही साथ देऊ लागली आहे. या संधीसोबत एक जबाबदारीही येईल, निर्णय घेण्याची. जर तुम्ही भीती मागे टाकून ही संधी स्वीकारली, तर हीच संधी येणाऱ्या महिन्यात तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. दुसरी भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते, तुळ राशीच्या लोकांनो, आता भाग्य तुम्हाला वाट पाहायला लावत नाही, ते स्वतः तुमच्या दारात उभे आहे. तिसरी मोठी भविष्यवाणी, नात्यांमध्ये समतोल, सत्य आणि निर्णायक वळण. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या जीवनातील नात्यांशी संबंधित एक मोठे सत्य स्पष्टपणे समोर येणार आहे. जी नाती बराच काळ अस्पष्टता, गोंधळ किंवा शांततेत अडकलेली होती, मग ते प्रेमसंबंध असोत, वैवाहिक जीवन असो,
कुटुंब असो किंवा एखादे जवळचे नाते, त्यामध्ये आता स्पष्टता येणे निश्चित आहे. ही भविष्यवाणी सांगते की एखादे नाते अधिक खोल, मजबूत आणि प्रामाणिक बनेल, किंवा जे नाते फक्त सव्य, भीती किंवा मजबुरीवर आधारलेले होते ते आपोआप मागे पडेल. या काळात तुळ राशीच्या लोकांना सत्यापासून पळ काढण्याची नाही, तर ते स्वीकारण्याची ताकद मिळणार आहे. आपण पहिल्यांदाच स्वतःला विचाराल, हे नाते मला शांतता देते की फक्त थकवा? आणि हाच प्रश्न तुम्हाला योग्य निर्णयापर्यंत घेऊन जाईल. तिसरी भविष्यवाणी कठोर नाही, पण खूप प्रामाणिक आहे. ती तुम्हाला शिकवेल की समतोल राखण्यासाठी कधी-कधी काही गोष्टी सोडून देणेही आवश्यक असते. या बदलानंतर तुमच्या नात्यांमध्ये तेच लोक उरतील जे खरोखरच तुमच्या जीवनाचा भाग होण्यास योग्य आहेत. चौथी मोठी भविष्यवाणी, धन, स्थैर्य आणि अडलेल्या पैशांची परतफेड. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या विशेष काळात तुमच्या धन आणि आर्थिक स्थितीशी संबंधित एक मोठा बदल सुरू होणार आहे. जो पैसा बराच काळ अडकलेला होता, मग तो कर्जाच्या स्वरूपात असो, दिलेले उधार असो, अडलेले पेमेंट असो किंवा एखाद्या कामाचे दीर्घकाळचे थकबाकीचे पैसे, आता ते परत मिळण्याचे ठोस संकेत दिसू लागले आहेत. या भविष्यवाणीची सर्वात खास बाब म्हणजे हा पैसा अचानक आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मेहनतीत तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. जिथे आधी पैशांबाबत चिंता, तणाव आणि असमतोल होता, तिथे आता तीच परिस्थिती हळूहळू स्थैर्यात बदलू लागेल. हा काळ तुळ राशीच्या लोकांना हे शिकवेल की तुमची मेहनत कधीच वाया गेलेली नव्हती. फक्त तिचे फळ आता योग्य वेळी मिळू लागेल. चौथी भविष्यवाणी हेही सूचित करते की या काळात तुम्ही एखादा योग्य आर्थिक निर्णय घ्याल, जो येणाऱ्या महिन्यात तुमची आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत करेल. तुळ राशीच्या लोकांनो, आता धन केवळ गरज राहणार नाही, तर आत्मविश्वास आणि सुरक्षिततेचा स्रोत बनेल. पाचवी मोठी भविष्यवाणी, आत्मविश्वासाची पुनरागमन आणि आतून उगवणारी नवी शक्ती. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान तुमच्यात असा बदल घडणार आहे, जो बाहेरून कदाचित कोणालाही दिसणार नाही, पण तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकेल. मागील काळात तुम्ही अनेकदा स्वतःवर शंका घेतली, आपल्या निर्णयांबाबत गोंधळ अनुभवला आणि कधी-कधी असेही वाटले की मी पूर्वीसारखा राहिलो नाही. आता तोच हरवलेला आत्मविश्वास हळूहळू तुमच्यात परत येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की आता तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या समतोल आणि सन्मानासाठी निर्णय घेत आहात. ही भविष्यवाणी सांगते की तुळ राशीच्या लोकांच्या आत एक शांत पण ठाम शक्ती जागी होत आहे, जी तुम्हाला नाही म्हणायला शिकवेल, सीमा ठरवायला शिकवेल आणि स्वतःची किंमत ओळखायला शिकवेल. या बदलानंतर तुमच्या शब्दांना वजन येईल, तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता असेल आणि लोक तुमचे म्हणणे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. पाचवी भविष्यवाणी हे सूचित करते की तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमची सर्वात मोठी ताकद बाहेर नाही, तर तुमच्या आतून येणारी शांतता आणि आत्मविश्वास आहे. सहावी मोठी भविष्यवाणी, भाग्याशी जोडलेली अचानक शुभ बातमी. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात तुमच्या जीवनात अशी एक बातमी येणार आहे, जी तुमचे मन हलके करेल आणि चेहऱ्यावर आपोआप हसू आणेल. ही शुभ बातमी एखाद्या परीक्षा, मुलाखत, सरकारी किंवा कायदेशीर प्रकरण, प्रवासाचे दस्तऐवज किंवा दीर्घकाळ अडकलेल्या एखाद्या निर्णयाशी संबंधित असू शकते. विशेष बाब म्हणजे ज्या गोष्टीबाबत तुम्ही मनातून आशा सोडली होती, तिथूनच सकारात्मक संकेत मिळणार आहेत. ही भविष्यवाणी सांगते की तुळ राशीच्या लोकांसाठी आता गोष्टी त्यांच्या बाजूने वळू लागल्या आहेत. जिथे आधी प्रत्येक बातमी चिंता घेऊन यायची, तिथे आता त्या बातम्याच दिलासा आणि विश्वास देऊ लागतील. सहावी भविष्यवाणी हेही सूचित करते की ही शुभ बातमी येणाऱ्या काळातील एखाद्या मोठ्या बदलाची पायाभरणी करेल. तुळ राशीच्या लोकांनो, ब्रह्मांड तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि त्यांची उत्तरे आता मार्गावर आहेत. सातवी मोठी भविष्यवाणी, सन्मान, ओळख आणि तुमच्या काबिलियतची उघड स्वीकृती. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात तुमच्या जीवनात असा क्षण येईल जेव्हा तुमची मेहनत शांत राहू शकणार नाही.
तुम्ही जे काम कोणताही गोंगाट न करता, कोणताही दिखावा न करता सातत्याने केले आहे, तेच काम आता तुम्हाला सन्मान आणि ओळख मिळवून देईल. ही ओळख कार्यस्थळी प्रशंसा, पदोन्नती, नवी जबाबदारी किंवा समाज व कुटुंबात तुमचे मत गांभीर्याने ऐकले जाणे अशा स्वरूपात समोर येऊ शकते. जिथे पूर्वी तुम्हाला कमी लेखले गेले किंवा तुमच्या चांगुलपणाला सामान्य समजले गेले, तिथे आता तेच लोक तुमची काबिलियत मान्य करण्यास भाग पाडले जातील. ही भविष्यवाणी सूचित करते की तुळ राशीच्या लोकांचा काळ आता फक्त मेहनत करण्याचा नाही, तर ओळख मिळवण्याचाही सुरू झाला आहे. सातवी भविष्यवाणी हेही सांगते की हा सन्मान तुमचा आत्मसन्मान अधिक मजबूत करेल आणि तुम्हाला हे जाणवून देईल की तुम्ही जितके स्वतःला समजत होतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक सक्षम आहात. तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमचा प्रकाश लपून राहणार नाही. तो दिसून येईल आणि स्वीकारला जाईल. आठवी मोठी भविष्यवाणी. आध्यात्मिक जागृती आणि आतून मिळणारे मार्गदर्शन. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या गहन काळात तुमच्या आत एक सूक्ष्म पण खोल बदल सुरू होणार आहे. अचानक तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी गोंधळात टाकणाऱ्या वाटायच्या, त्या आता स्पष्टपणे समजायला लागतील. काही निर्णय जे तुम्ही सतत पुढे ढकलत होतात, त्यावर आता मन आणि बुद्धी एकत्रितपणे हो म्हणू लागतील. ही भविष्यवाणी सूचित करते की तुळ राशीच्या लोकांची अंतर्ज्ञानी शक्ती अधिक तीव्र होत आहे. तुमच्या आतून एक आवाज येईल जो तुम्हाला कोणत्या मार्गावर जायचे आहे आणि कोणापासून अंतर ठेवायचे आहे हे स्पष्टपणे सांगेल. या काळात तुमचे मन ध्यान, प्रार्थना, एकांत किंवा एखाद्या आध्यात्मिक विचाराकडे स्वाभाविकपणे आकर्षित होऊ शकते. हा योगायोग नाही. आठवी भविष्यवाणी सांगते की जेव्हा बाह्य जग अजूनही प्रश्न विचारत असेल, तेव्हा तुळ राशीच्या लोकांना आतून उत्तरे मिळू लागतील. हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचे ऐकायला शिकाल. आणि हीच सवय पुढील काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. नववी मोठी भविष्यवाणी. जीवनाची दिशा बदलणारा निर्णायक निर्णय. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान तुमच्यासमोर असा एक वळणाचा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नोकरी बदलणे, नवीन काम सुरू करणे, एखादे नाते पुढे नेणे किंवा एखादा जुना ओझा कायमचा मागे सोडणे यापैकी कोणताही असू शकतो. खास बाब म्हणजे हा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही. ज्या गोंधळाला तुम्ही दीर्घकाळ मनात दडवून ठेवले होते, तो आता स्पष्टतेत बदलू लागेल. ही भविष्यवाणी सांगते की तुळ राशीच्या लोकांना आता योग्य आणि अयोग्य यांच्यात संघर्ष करावा लागणार नाही, कारण तुमचे अंतर्मन तुम्हाला स्पष्ट संकेत देईल. हा निर्णय सुरुवातीला थोडासा भीतीदायक वाटू शकतो, पण वेळ जसजसा पुढे जाईल तसतसा हाच निर्णय तुमच्या जीवनात हलकेपणा, समतोल आणि स्थैर्य घेऊन येईल. नववी भविष्यवाणी स्पष्ट संदेश देते की तुळ राशीच्या लोकांनो, आता भाग्य त्यांच्याच बाजूने उभे राहते जे स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य ठेवतात. हा निर्णय तुमच्या भूतकाळाचा शेवट नाही, तर तुमच्या अधिक चांगल्या भविष्याची सुरुवात ठरेल. 10वी मोठी भविष्यवाणी. जीवनात स्थैर्य, समतोल आणि अंतर्गत शांतता. तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी नंतर तुमच्या जीवनात अशी अवस्था सुरू होईल जिथे गोष्टी अचानक नाही, तर स्थिर आणि संतुलित होऊ लागतील. मागील काळात तुम्ही चढउतार, संभ्रम आणि भावनिक थकवा भरपूर अनुभवला आहे. आता तो काळ हळूहळू मागे पडू लागेल. ही भविष्यवाणी सूचित करते की तुमच्या जीवनात एक संतुलित दिनचर्या तयार होईल. विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि मन पूर्वीपेक्षा अधिक शांत वाटेल. जिथे आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करत होतात, तिथे आता योग्य वेळी सोडून देणे तुम्ही शिकाल. ही अंतर्गत शांतता तुम्हाला चांगले निर्णय घेण्याची, नाती समजदारीने निभावण्याची आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद देईल. 10वी भविष्यवाणी स्पष्ट करते की तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमचे जीवन केवळ धावपळ राहणार नाही, तर योग्य गतीने पुढे जाणारी एक यात्रा बनेल. हाच समतोल पुढील काळात तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. 11वी मोठी भविष्यवाणी. नवीन संधी आणि योग्य वेळेची ओळख.
तुळ राशीच्या लोकांनो, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या विशेष काळात तुमच्या जीवनात काही अशा संधी उघडतील ज्या याआधी तुमच्या लक्षातही आल्या नव्हत्या, पण आता त्या तुमच्या भविष्याला एक नवी दिशा देणार आहेत. ही संधी लहान किंवा साधी वाटू शकते, पण तिच्या आत भविष्य बदलण्याची प्रचंड ताकद दडलेली असेल. कदाचित हे एखाद्या नवीन कामाशी, व्यवसायाशी, प्रवासाशी, शिक्षणाशी किंवा एखाद्या सर्जनशील प्रकल्पाशी संबंधित असेल. या भविष्यवाणीचा खास संदेश असा आहे की तुळ राशीच्या लोकांनी योग्य वेळ ओळखायला शिकले पाहिजे. आता मिळणारी संधी दुर्लक्षित करण्याचा धोका भविष्यात पश्चात्ताप देऊ शकतो. हा काळ तुमच्यात सावधणा आणि विश्वास हे दोन्ही एकाच वेळी जागृत करणारा आहे. तुम्हाला जाणवेल की कधी कधी यश हळूहळू नाही, तर योग्य वेळी उचललेल्या एका पावलामुळे मिळते. 11वी भविष्यवाणी स्पष्ट सांगते की तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमच्यासाठी केवळ संधीच नाही, तर त्यासोबत योग्य दिशा आणि योग्य वेळेची समजही निर्माण होत आहे. 12वी मोठी भविष्यवाणी भूतकाळातील अडथळ्यातून मुक्ती आणि नवी सुरुवात. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे जो जुनी ओझी आणि अडथळे तोडून टाकेल. मागील काळात जे अनुभव अपयश किंवा अडचणी म्हणून तुमच्या वाटेत वारंवार येत होते, ते आता हळूहळू मागे हटू लागतील. या भविष्यवाणीचा संदेश असा आहे की आता नवी संधी आणि नवी ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. जे पूर्वी अशक्य वाटत होते ते आता शक्य होऊ लागेल. हा काळ तुळ राशीच्या लोकांना हे शिकवेल की जुन्या मर्यादा, भीती आणि शंका यांपासून दूर राहून स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. 12वी भविष्यवाणी सूचित करते की आता तुम्ही फक्त जुने साचे सोडत नाही, तर तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देत आहात. तुळ राशीच्या लोकांनो, हा बदल तुम्हाला केवळ बाह्य जगातच नव्हे, तर आतूनही अधिक मजबूत आणि स्वतंत्र बनवेल. 13वी मोठी भविष्यवाणी नव्या अध्यायाची सुरुवात आणि धाडसी पावले. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या जीवनात एक अगदी नवीन अध्याय सुरू होणार आहे. जे निर्णय, योजना किंवा स्वप्ने तुम्ही पूर्वी पाहिली होती पण संकोच किंवा भीतीमुळे पूर्ण करण्यास टाळत होतात, आता तीच पावले उचलण्याची वेळ आली आहे. ही भविष्यवाणी सांगते की आता केवळ विचार करण्याची नाही, तर धाडसी पावले उचलण्याची गरज आहे. तुम्ही उचललेली ही पावले तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. विशेष बाब म्हणजे हा बदल सुरुवातीला थोडा आव्हानात्मक किंवा भीतीदायक वाटू शकतो, पण काळानुसार हाच निर्णय तुमच्यासाठी नवी संधी, यश आणि समाधान घेऊन येईल. 13वी भविष्यवाणी तुळ राशीच्या लोकांना आठवण करून देते की जे तयार असतात त्यांच्यासाठी ब्रह्मांड नवे मार्ग आणि अनोळखी शक्यता उघडते. हा काळ फक्त वाट पाहण्याचा नाही, तर तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्याचा आहे. 14वी मोठी भविष्यवाणी आरोग्य आणि ऊर्जेत मजबूती. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या शरीरात आणि मनात नवी ऊर्जा आणि ताजेपणा येणार आहे. मागील काळात कदाचित तुम्ही थकवा, मानसिक ताण किंवा कमजोर आरोग्याचा सामना करत होतात, पण आता ती परिस्थिती बदलू लागली आहे. ही भविष्यवाणी सूचित करते की तुमची ऊर्जा पातळी वाढेल, मन हलके आणि स्पष्ट होईल आणि शरीरात चैतन्य येईल. तसेच हा काळ तुम्हाला आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी आणि मानसिक समतोल साधण्यासाठी प्रेरित करेल. नियमित व्यायाम, ध्यान किंवा संतुलित आहार यांसारखे छोटे बदल तुमच्या जीवनात दीर्घकालीन लाभ देतील. 14वी भविष्यवाणी हेही सांगते की तुळ राशीच्या लोकांनो, आता तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची संधी मिळत आहे. हा बदल तुमच्या जीवनातील ऊर्जा आणि यश दोन्ही अधिक मजबूत करेल. 15वी आणि अंतिम मोठी भविष्यवाणी सर्वांगीण यश आणि जीवनातील पूर्णत्व. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या जीवनात एक संपूर्ण आणि संतुलित बदल येणार आहे. ही भविष्यवाणी सूचित करते की आता तुम्ही तुमच्या प्रयत्नांचे खरे फळ पाहाल. मागील काळात ज्या अडचणी आणि अडथळ्यांनी तुम्हाला थांबवले होते, त्या आता हळूहळू मागे पडतील. हा काळ तुळ राशीच्या लोकांना वैयक्तिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर समतोल आणि यश देणारा आहे. तुम्हाला जाणवेल की आता तुमची पावले केवळ कामाकडे नाही,
तर योग्य दिशेने आणि स्थैर्यासह पुढे सरकत आहे. 15वी भविष्यवाणी स्पष्ट सांगते, तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमचे जीवन फक्त प्रयत्न करण्याचे नाही, तर ते पूर्ण आणि यशस्वी बनवण्याचा काळ सुरू झाला आहे. हा तो काळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या जीवनाला समतोल, यश आणि शांतता देण्यासाठी पूर्णपणे सक्रिय आहे. तुळ राशीच्या लोकांनो, हे लक्षात ठेवा, हा काळ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी आहे. जे काही अडले होते ते आता मोकळे होत आहे, जे धूसर होते ते स्पष्ट होत आहे आणि जे अपूर्ण वाटत होते ते पूर्णतेकडे जात आहे. ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक पावलावर शांतपणे साथ देत आहे. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. समोरचा मार्ग उजळलेला आहे आणि तो मार्ग तुमच्याच धैर्याने, समतोलाने आणि अंतर्मनाच्या आवाजाने घडवला जाणार आहे. विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुळ राशीचा आत्मा स्वतःशी समतोल साधतो तेव्हा संपूर्ण जीवन योग्य ठिकाणी येते. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.